हॅलो स्टुडंट्स, या अगोदर आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतींच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला. तुम्हाला तो समजला असेल. तुम्ही नोट्स आणि स्वाध्यायही कंप्लीट केला असेल. चॅप्टर 7चेही वाचन केले असेल. ठीक आहे. तुमच्यासाठी काही सूचना आहे विद्यार्थ्यांनो. मराठी आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्हिडिओ बघताना तुमचे पुस्तक तुमच्यासमोरच असले पाहिजे आणि आपापल्या माध्यमांच्या निवडलेल्या सेमी किंवा मराठी माध्यमाच्या नोट्स व्यवस्थित कंप्लीट केल्या पाहिजेत. इथून पुढे आपण सेमी आणि मराठी माध्यमासाठी एकच व्हिडिओ तयार करत आहोत. ओके, चला बघूया. तर आपण सायन्स सेकंडच्या नेक्स्ट लेसनला सुरुवात करणार आहोत. लेसन नंबर 7, एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह पाहणार आहोत. या लेसन अंतर्गत आपल्याला अभ्यासायचं आहे फूड चेन अँड फूड वेब, अन्न साखळी आणि अन्नजाळे, द एनर्जी पिरॅमिड, ऊर्जेचा मनोरा, अँड बायो जिओकेमिकल सायकल म्हणजेच जैवभू रासायनिक चक्र. यामध्ये आपल्याला कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकलचा अभ्यास करायचा आहे. तर या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी इथं काही प्रश्न दिलेले आहेत. हे मागील वर्षी आपण शिकलो आहे. त्याची उत्तरे जरा पाहून घेऊयात. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम? परिसंस्था म्हणजे नेमकं काय? इकोसिस्टीमला मराठीमध्ये परिसंस्था म्हणतात. तर इकोसिस्टीम म्हणजे काय? तर इकोसिस्टीम हा असा परिसर असतो की ज्याच्यामध्ये जे सजीव आहेत किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते आपापसात आंतरक्रिया घडून आणतात. त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया होत असते. एवढंच नव्हे तर त्या परिसरातील जे अजैविक घटक असतात, ज्यांना आपण फिजिकल फॅक्टर्स असं म्हणतो, त्यांच्याशी सुद्धा या सजीवांचं इंटरॅक्शन होत असतं. अशाच परिसराला आपण इकोसिस्टीम असे म्हणतो. त्यानंतर इकोसिस्टीमचे आपण डेफिनेशन बघूया. ए बायोलॉजिकल कम्युनिटी ऑफ इंटरॅक्टिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर फिजिकल एन्व्हायरमेंट फॉर द इकोसिस्टीम. अजून एक डेफिनेशन बघूयात. द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म्स अँड इकोसिस्टीम. परिसंस्था म्हणजे काय? तर एखाद्या परिसरात असणारे जैविक, अजैविक या घटकांमध्ये जी देवाणघेवाण होत असते म्हणजे आंतरक्रिया होत असतात, यांमुळे परिसंस्था बनते. मग कोणत्या घटकांमध्ये आंतरक्रिया होतात पाहूयात. नाऊ इकोसिस्टीम इज मेड अप ऑफ 2 फॅक्टर्स. फर्स्ट इज बायोटिक फॅक्टर्स अँड अनदर वन इज अबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक घटक ज्यामध्ये सर्व सजीव आलेत. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक ज्याच्यामध्ये सर्व निर्जीव वस्तूंचा समावेश होत असतो. ठीक आहे. नाव द बायोटिक फॅक्टर्स आर ॲनिमल्स, प्लांट्स, ह्युमन बीइंग्स, बर्ड, इन्सेक्ट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अबायोटिक फॅक्टर्समध्ये एअर, वॉटर, सॉईल, मिनरल्स, टेम्परेचर, ह्युमिडिटी ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, लाईट अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब. समजतंय सर्वांना? दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. जैविक आणि अजैविक घटकांची ही उदाहरणे आहेत. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज, विच आर द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम्स? परिसंस्थेचे प्रकार कोणते आहेत? त्याचं उत्तर बघूयात. देअर आर 2 टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजे भूपरिसंस्था आपण म्हणतो, अँड ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जलीय परिसंस्था असे आपण म्हणतो. टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये जसे आपल्याला घेता येतील ग्रासलँड इकोसिस्टीम ज्याला आपण गवताळ प्रदेशातील इकोसिस्टीम परिसंस्था म्हणू, देन डेझर्ट इकोसिस्टीम वाळवंटातील इकोसिस्टीम, आणि फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणजे जंगलातील परिसंस्था. त्यानंतर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे जलीय परिसंस्थेचेही 2 प्रकार आहेत. फ्रेश वॉटर इकोसिस्टीम
ज्याला आपण गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हणू. आपल्याला एक्झाम्पल पण सांगता येतील. रिव्हर, वेल, लेक एक्सेट्रा यामध्ये असणाऱ्या परिसंस्था. त्याचप्रमाणे मराईन वॉटर इकोसिस्टीम म्हणजे खाऱ्या पाण्यातील परिसंस्था. उदाहरणं सांगता येतील आपल्याला. सी, ओशियन यामध्ये असणारे परिसंस्था, समुद्रामध्ये महासागरांमध्ये असणाऱ्या परिसंस्था. सो दीज आर द टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. हे परिसंस्थेचे प्रकार आहेत. लेट्स थर्ड क्वेश्चन इज हाऊ डू इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ ॲन इकोसिस्टीम. तर प्रश्न विचारला आहे की त्या जैविक आणि अजैविक घटक आहेत, त्यात आंतरक्रिया कशी घडून येते. तर विद्यार्थ्यांनो, आपण आत्ताच उदाहरणे बघितली आहेत बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सची, जैविक आणि अजैविक घटकांची. कोणकोणती होती बरं. जैविक घटकांमध्ये प्राणी, वनस्पती, मनुष्य, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. तर अबायोटिक फॅक्टर्समध्ये हवा, पाणी, माती, खनिजे, तापमान, आर्द्रता, वातावरणाचा दाब यांचा समावेश होतो. हे जे जैविक घटक आहेत आणि हे जे अजैविक घटक आहेत यांचा सहसंबंध काय आणि ते एकमेकांशी कसे इंटरॅक्ट होतात. तुमच्या लक्षात आलं असेलच. ॲनिमल्स जे आहेत, प्लांट्स जे आहेत, यांना जगण्यासाठी स्वतःच्या काही जीवनक्रिया घडवून, महत्त्वपूर्ण जीवनक्रिया घडवून आणण्यासाठी एअरमधील ऑक्सिजनवर अवलंबून राहावं लागतं. रेस्पिरेशनसाठी सुद्धा एअरवर डिपेंड्स राहावं लागतं. तर प्लांट्सला सुद्धा फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण घडवून आणण्यासाठी हवेतील कार्बन डायऑक्साईडवर डिपेंड राहावं लागतं. त्याचप्रमाणे ॲनिमलला स्वतःची लाईफ प्रोसेस सुरळीत ठेवण्यासाठी वॉटरची गरज असते. प्लांटला स्वतःच्या वाढीसाठी सॉईलची आवश्यकता असते. सॉईलमधून मिनरल्स मिळतात. सॉईल ही खूप इम्पॉर्टंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. आता त्याचप्रमाणे टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, लाईट आहे अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणाचा दाब, हे सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. बघा, अशा प्रकारे ॲनिमल्स आणि प्लांट्स यांच्यामध्ये आंतरक्रिया सुरू असते. फॉर एक्झाम्पल्स, ॲनिमल जे आहेत ते प्लांट्सवर डिपेंड असतात फॉर फूड, बरोबर. ॲनिमल्स जेव्हा मरतात त्यांचं विघटन होतं, त्यावेळी त्यांच्यातील न्यूट्रिएंट्स, पोषक घटक प्लांट्स वापरतात. म्हणजेच यांच्यातही आंतरक्रिया होतच असते. आता आपण बघितलं की जैविक आणि अजैविक घटकांमध्ये जशी आंतरक्रिया होते तशीच जैविक घटकांमध्ये आपापसातही होत असते. बरोबर आहे. आलंय, येतंय लक्षात सर्वांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वळूया पुढच्या टॉपिककडे. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. सो स्टुडंट्स, you have already learned the classification of living organism according to the mode of nutrition into producers, consumers, saprotrophs and decomposers. तर इथे आपल्याला सांगितलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव जे आहेत त्यांची जी अन्न मिळवण्याची जी पोषण पद्धती आहे त्यानुसार त्याचे 4 गटात वर्गीकरण केलेलं आहे. त्यातील पहिला गट आहे प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. व प्रोड्युसर्स म्हणजे कोण. तर असे सजीव की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी उत्पादक म्हणतो. हरित वनस्पती म्हणता येतील आपल्याला. नेक्स्ट, कंज्युमर्स म्हणजे भक्षक. म्हणजे असे सजीव की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंडंट असतात. परपोषी आपण त्यांना म्हणतो. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे मृतोपजीवी. हे सुद्धा असे सजीव आहेत की जे सडलेल्या, कुजलेल्या कार्बनी पदार्थांपासून आपलं अन्न मिळवतात, बुरशीसारखे सजीव. त्यानंतर आहेत डिकम्पोजर्स म्हणजे विघटक. हे असे सूक्ष्मजीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ते प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष आहे त्याचं विघटन करतात आणि स्वतःचं अन्न मिळवतात, स्वतः त्यावर जगतात. येतंय लक्षात सर्वांना. प्रोड्युसर्स, कंज्युमर्स, सॅप्रोट्रॉप्स आणि अजून काय बघितलं आपण.
डिकम्पोजर्स. आले सर्वांना लक्षात? ओके विद्यार्थी मित्रांनो, इथे जे कंज्युमर्स दिलेले आहेत, भक्षक परपोषी दिलेले आहेत, त्यांचे प्रकारसुद्धा आहेत. बघूयात. पहिला प्रकार आहे प्रायमरी कंज्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक. बघा, यामध्ये असे प्राणी येतात की जे थेट वनस्पतींवर स्वतःच्या अन्नासाठी अवलंबून असतात, ज्यांना आपण शाकाहारी प्राणी असेही म्हणतो. कोणते प्राणी? की जे थेट अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऑटोट्रॉप्स और they are directly depends on plants for their food requirement. Such plants are called primary consumers or herbivores. येते लक्षात सर्वांच्या? डायरेक्ट वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राणी अन्नासाठी. उदाहरणं आपल्याला सांगता येतील. ग्रासहॉपर, नाकतोडा, स्क्वेरल, खार, इलेफंट म्हणजे हत्ती, जे प्राणी वनस्पती खाऊनच जगतात. Then secondary consumers are the animals which feed on herbivores are called secondary consumers or carnivores. बघा, यांना आपण मांसाहारी प्राणी म्हणतो. सेकंडरी कंज्युमर्स म्हणजे द्वितीयक भक्षक. हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना आपण मांसाहारी प्राणी असेही म्हणतो. शाकाहारी प्राण्यांना खाणारे प्राणी, ज्यांना आपण मांसाहारी प्राणी म्हणतो. उदाहरणं सांगता येतील आपल्याला. फ्रॉग, ओल म्हणजे घुबड, फॉक्स यासारखे. देन अपेक्स ऑर टॉप कंज्युमर्स, ज्यांना आपण सर्वोच्च भक्षक म्हणूयात, और टर्शरी कंज्युमर्सही म्हणता येईल. these animals which can consume both herbivores and carnivores. ते मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. बघा, टॉप कंज्युमर्स सर्वोच्च भक्षक, जे इतर प्राण्यांना खातात पण इतर प्राणी त्यांना खात नाहीत. नो अदर ॲनिमल फीड ऑन टॉप कंज्युमर. एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला. टायगर, लायन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कायमचं. टॉप कंज्युमर्स सर्वोच्च भक्षक कोणाला म्हणायचं? जे प्रायमरी अँड सेकंडरी कंज्युमर्सला खाणार पण त्यांना कुणीही खात नाहीत. वाघ, सिंह यासारखे प्राणी. ओके, समजते सर्वांना? त्यानंतर ओमनिव्होर्स मिश्राहारी प्राणी, मिश्र खाणारे प्राणी. बघा, असे ॲनिमल्स की जे प्लांट्स आणि प्लांट्स प्रोडक्ट तसेच शाकाहारी प्राण्यांचा आणि मांसाहारी प्राण्यांचाही अन्न म्हणून वापर करतात. त्यांना मिश्राहारी किंवा उभयाहारी सजीवही म्हणतात. बघा, हे प्राणी प्लांट्स आणि प्लांट्स प्रोडक्ट त्याप्रमाणे शाकाहारी प्राण्यांनाही खातात आणि मांसाहारी प्राण्यांचाही अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणून त्यांना मिक्स्ड कंज्युमर्स म्हणजेच मिश्राहारी किंवा उभयाहारी प्राणी म्हणतात. द ॲनिमल्स विच फीड ऑन हर्बिओर्स अँड कार्निवोर्स आर कॉल्ड ओमनिव्होरस ॲनिमल. येतंय लक्षात सर्वांच्या? समजून घ्या. ओके, सुरुवात करूया फूड चेन. याला आपण अन्न साखळी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक डायग्राम दिलेली आहे. तुमच्या लक्षात येत असेल. सुरुवातीला पहिली इथे वनस्पती दाखवलेली आहे, जी सूर्याच्या उष्णतेपासून प्रकाश संश्लेषण करून अन्न मिळवते. त्याच्यानंतर इथं दिलाय ग्रासहॉपर विच फीड ऑन धिस ग्रास. नाऊ नेक्स्ट इज फ्रॉग विच फीड ऑन धिस grasshopper. Now next is snake which feed on this frog, and an eagle is given which feed on snake, and then decomposers which feed on the dead and decaying part of the eagle. बघा, इथं दिलंय की ही जी वनस्पती आहे, या वनस्पतीपासून अन्न मिळवतो नाकतोडा, ग्रासहॉपर. नाकतोड्यापासून अन्न मिळवतो तो फ्रॉग, बेडूक, आणि त्या फ्रॉगला खातो हा स्नेक,
आणि स्नेकला खातो तो गरुड. आणि हा गरुड जेव्हा मरतो त्याचं विघटन होतं या डिकम्पोजर्सच्या विघटकांच्या माध्यमातून. याला म्हणतो आपण फूड चेन म्हणजे अन्न साखळी. आले लक्षात सर्वांच्या? शिकलोय आपण मागील वर्षी थोडंफार. डेफिनेशन बघूयात. देअर इज ए डेफिनाइट सिक्वेन्स इन धिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड फूड चेन. आता बघा, एका पर्टिक्युलर सिक्वेन्सने हे ऑर्गॅनिझम्स एकमेकांना इंटरॅक्ट करतात, त्याला आपण फूड चेन म्हणतो. एका विशिष्ट क्रमाने हे जीव एकमेकांना जोडलेले असतात, त्यांना आपण अन्न साखळी म्हणतो. यांच्यामध्ये या सतत आंतरक्रिया कायमच चालू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक विशिष्ट वेगळा असा क्रम असतो, त्याला आपण अन्न साखळी म्हणतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. आता एका विशिष्ट क्रमाने हे जीव एकमेकांना जोडलेले असतात, त्याला आपण अन्न साखळी म्हणतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचसे फूड चेन अन्न साखळ्या बघितल्या आहेत, बरोबर आहे ना? पण ही जी फूड चेन आहे प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळते का? हीच फूड चेन असते का? आता आपण बघितली ती ही कायमच अशीच चेन असते. प्रत्येक वेळीच या ग्रासला गवताला ग्रास हॉपरच खाणार आहे का? तर नाही. असे अनेक फूड चेन आपण बघतो, आपल्या परिसरात बघतो. तुम्हालाही काही उदाहरणं पण देता येईल, सांगता येतील का? तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवू शकता. आता आपण बघितली ती जी फूड चेन ज्यामध्ये ग्रास हॉपर, फ्रॉग, स्नेक, ईगल आणि डिकम्पोजर्स आहेत, बरोबर? अजून एखादी चेन तुम्हाला सांगता येईल का? प्लॅन्ट आहे, प्लॅन्ट्सला गोट खाणार, गोटला जॅकल लांडगा खाणार आणि जॅकलला लायन खाणार. याप्रमाणे तुम्ही इतर फूड चेन वहीमध्ये तयार करा. आता पेज नंबर 82वर एक डायग्राम दिलेली आहे. 7.2 फिगर दिलेली आहे. पेन्सिलने तुम्हाला ते तयार करायचं आहे. ह्या ज्या प्लांट आहेत, वनस्पती आहेत, ह्या कोणकोणत्या प्राण्यांच्या माध्यमातून खाल्ल्या जातात आणि त्या ॲनिमल्सला सुद्धा अजून इतर कोणते ॲनिमल्स खाणार हे तुम्हाला पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं जोडाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक जो ॲनिमल आहे वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या माध्यमातून खाल्ले जाऊ शकतात. पण तुम्ही जेव्हा हे सगळं कराल तेव्हा तुम्हाला एक जाळच तयार झालेलं दिसेल. यालाच आपण फूड वेब म्हणजे अन्न जाळे म्हणतो. आता आपण त्याची डेफिनेशन बघूया. फूड वेब, each chain consists of 4, 5 or more links. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. Thus a food web is formed. बघा, प्रत्येक अन्न साखळीत अशा 4 किंवा 5हून अधिक कड्या असतात, साखळ्या असतात. आत्ताच आपण बघितलं चेनमध्ये बघा, आत्ताच्या 6 लिंक्स म्हणजे 6 कड्या आहेत. आपण जर घेतलं ग्रासला डिअर खाणार, डिअरला डायरेक्ट लायन खातो, तर या फूड चेनमध्ये 3 कडे आहेत. आणि प्लांटला गोट खाणार, गोटला जॅकल खाणार, जॅकलला लायन खाणार. यामध्ये किती आहेत साखळ्या, कड्या किती आहेत, लिंक? तर 4 लिंक आहेत. म्हणजेच अन्न साखळीत फूड चेनमध्ये 4 किंवा 5हून अधिक लिंक्स म्हणजे कड्या असतात. पण एका इकोसिस्टीममध्ये एकच फूड चेन असते असे नाही. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. Thus a food web is formed. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परिसंस्थांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश होतो. त्या सगळ्या एकत्र आल्या की त्यातून एक अन्न जाळे तयार होते. येतंय लक्षात सर्वांच्या? An organisms may be the prey for many other organisms. For example, an insect feeds up to leaves of various plants, but the same insect is prey for different animals like frog, wall lizards, birds, etc. If this is to be shown in a figure, it will form an intricate web instead of a linear food chain.
Such an intricate network is called a food web. Generally, food webs are found everywhere in nature. आता बघा, एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष असतो. आपण बघितलं आत्ताच. उदाहरणात पण आपल्याला सांगता येईल. एखादा कीटक असेल तर तो एकाच प्रकारची पाने खातो का? तर नाही. अनेक प्रकारच्या वनस्पतींची तो पाने खातो. मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो. या कीटकाला हे कीटक, बेडूक, पाल हे खातात. जर हे एखाद्या आकृतीनं दाखवायचं म्हटलं तर सरळ रेषेतील ही जी अन्नसाखळी आहे त्याच्यामध्ये गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळीच तयार होईल. यालाच आपण निसर्गातील अन्नजाळे म्हणतो. सर्वसाधारणपणे अशी अन्नजाळे परिसरात, निसर्गात सर्वच ठिकाणी आढळतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जी 7.2 7.2ची फिगर दिलेली आहे, व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे विविध सजीवांची, त्यामध्ये चित्र दिली आहेत. त्यानुसार तुम्ही त्याची फूड वेब म्हणजे अन्नजाळे तयार करायचे आहेत. त्या अन्नजाळ्यांमध्ये भक्षकांची संख्या निश्चित आहे का? भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचे त्या इकोसिस्टीमवर, परिसंस्थेवर काय परिणाम होईल हे बघायचं आहे. आणि अन्नजाळ्यांमध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे यावरही तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण बघितलं एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. त्यामध्ये आपण प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक, मिश्राहारी प्राणी यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण अन्न साखळी, फूड चेन म्हणजे काय आणि अन्नजाळे कसे तयार होते हेही बघितले. तुम्ही त्याचे वाचन करा, संकल्पना समजून घ्या आणि पुढे जो एनर्जी पिरॅमिड दिलाय त्याचेही वाचन करा. ऊर्जेचा मनोरा दिलाय त्याविषयी वाचन करा. पुढील पाठ वाचा, समजून घ्या. ओके, थँक्यू.